पूर्वीच्या काळी सामान्य घरात शक्यतो फराळाचं म्हणजे साबुदाणा, भगर हे पदार्थ सहज मिळायचे नाहीत आणि उपवास तर भरपूरच असायचे. तर त्यावेळच्या बायका ही रेसिपी नक्कीच करायच्या, जेणेकरून त्यांचं पोटही भरेल व त्यांना ताकदही छान अशी मिळेल. त्यामुळं 90च्या काळात तर ही हमखास अशी तयार होणारी रेसिपी आहे, फक्त बिना शाबू आणि भगरीपासून. तर इथं काय करायचं, कढईमध्ये आता मी तुम्हाला सुरुवातीला ते तेल टाकलेलं दाखवलं नाही, कारण की ते काय नॉर्मल झाले. आता कढईमध्ये 1-2 पळी तेल घेतले. पहिला तुपाचा वापर करत नव्हते, तेलच घ्यायचे. भरपूर अशी हिरवी मिरची तिखट घेतली आहे. तेलात भाजल्यानंतर इथे मी आपले हे शेंगदाणे गरम पाण्यात एक 20 मिनटं भिजत ठेवले होते, ते आपण आता आपल्या ह्या मिरचीत टाकून घेणार आहे. झटकीपट होणारी व पटकन खाता येणारी अशी ही रेसिपी आहे. सगळे शेंगदाणे आता आपण याच्यात टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. आता इथे मी एक 4 बटाटे असे ओबडधोबड साल काढून चिरून घेतलेत. बारीक चिरायचे नाहीत, मोठ्या साईजमध्ये असे चिरून घ्यायचे व नंतर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे, जेणेकरून याचा काळपटपणा हा पूर्ण निघला पाहिजे. आता आपण ही बटाटे धुवून घेतलेली पण आता आपण शेंगदाण्यामध्ये टाकून घेऊया. गॅस मोठाच ठेवायचा, बारीक गॅसवर अजिबात शिजवायचं नाही, नाही असं म्हणजे ते गच्च होतं किंवा असं घट्ट होती भाजी. आता मोठ्या गॅसवरती ह्याला आपण फक्त 10 मिनटात ही चांगली शिजते. आता चवीनुसार मीठ टाकायचं. लक्षात ठेवा, याच्यात आपण पाणी टाकणार नाही, आपल्या त्या आहे त्या पाण्यातच त्याला शिजवून घ्यायचं आहे. शेंगदाणे भिजवताना जे पाणी आपण थोडंसं शिल्लक ठेवलं होतं ते सगळं मिक्स करायचं व 15 मिनटात तुम्ही बघू शकता किती छान हा बटाटा शिजला आहे. एकदम मोकळा, सुटसुटीत आणि अजिबात असा घट्टसर झाला नाही. अप्रतिम चवीला लागते. मिरचीमुळे ह्या रेसिपीला चव खूप छान येते. बटाटाही किती छान शिजला आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक उपवासाला हीच रेसिपी केली जायची.